मूलब्रह्म म्हणजे काय? मूलब्रह्म म्हणजे अल्टिमेट, त्याला आकार उकार काही नाही. पण मग त्यांना अवधूत योगी पण म्हटलं जातं ना. कारण त्याला आपण दत्त अवताराचं हे दिलं, बिरुद दिलं. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट फार महत्त्वाची, जर तुम्ही विचार केलात तर, सर्वप्रथम मी मूलब्रह्माबद्दल बोलतो. मूलब्रह्माला आकार उकार काही नाही आहे. थोडक्यात आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर त्याला कुठली उपमा द्यायची, तर पाणी, स्वच्छ पाणी असतं, निखळ, स्वच्छ, क्लीन. त्या पाण्याचा एखादा तुमच्याकडे बालदी किंवा एखादं कुठलं काय असेल काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही डोकावून बघितल्यावर तुम्हाला काय दिसणार? स्वतःचं प्रतिबिंब दिसणार. अगदी तसंच महाराजांचं ज्यांना ज्यांना दर्शन घडलं त्यांना त्यांना त्यांचं आराध्य दैवतच दिसलं. ते इथपर्यंत की एखादा मुसलमान माणूस, मुसलमानाला विचारा, कुठच्या मुसलमानाला, की तुझा अल्लाह कसा आहे, तर तुम्हाला अल्लाला आकार उकार कुठे आहे? अल्लाला आकार उकार काय नाही, अल्लाचं अस्तित्व आहे तेवढंच आम्ही जे जाणतो. पण ह्याच धर्मातला एक मुसलमान माणूस ज्याला महाराजांच्या वाटेला जातो तेव्हा महाराजांना त्यांनी असं संबोधलेलं आहे की ये मेरे अल्लाह इलाही आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी महाराजांना अंगारकासुद्धा दिलेला आहे, जो आज चोळप्पांच्या वंशजांकडे आहे. चोळप्पा म्हणजे जेथे स्वामी महाराजांची समाधी आहे. तर हे मूलब्रह्म म्हणजे थोडक्यात काय, तर ते त्याला आकार उकार काय नाही. महाराजांना एक दिवशी आनंदनाथ महाराज म्हणून त्यांचे शिष्य होते वेंगुर्ल्याचे, त्यांनी विचारलं, महाराज खरं सांगा तुम्ही कोण आहात? त्याला महाराजांनी स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून सांगितले, अरे मी समर्थ आहे. आज जे आपण बोलतो ना स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी हे नाव त्यांना तिथल्या त्या परिसरामध्ये स्वामी आज पण जर कोण आलं तर त्याला मानाने जर संबोधायचे आहे तर त्याला स्वामीच म्हटलं जातात आज पण. तर तसं त्यांना स्वामी ते त्याचा सुरुवातीपासून स्वामी आले म्हणून असं होतं. पण स्वामी समर्थ हे आनंदनाथांनी त्यांना विचारलं की तुम्ही खरं सांगा तुम्ही कोण आहात? तर तेव्हा त्यांनी हृदयावरती हात ठेवून सांगितलं मी समर्थ आहे, म्हणून ते स्वामी समर्थ. त्याच्या मागे काहीतरी गर्भितार्थ असेल ना. गर्भितात म्हणजे ते समर्थच आहेत ना, सगळ्याच दृष्टी आहेतच ते. मग दुसरा प्रश्न आनंदनाथांचा असा होता, मग तुम्ही समर्थ आहात तर मग इथे का आलात, पृथ्वीवर का अवतरलात? तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे, अरे हा सगळा मळा जो आहे हा मी लावला आहे. स्वामी महाराज कधी इतक्या डिटेलमध्ये कधी कोणाशी बोलले नाही, फार क्वचित. स्वामी सुतांबरोबर गप्पा मारल्याचे काही आहेत, प्रसंग आहेत, त्याचा मजकूर आपल्यापर्यंत आजपर्यंत पोचलेला नाही, पण संबंध रात्रभर गप्पा मारलेत असा त्याचं कोणाला दस्तऐवज नाही आहे, उल्लेख आहे उल्लेख आहे त्याचा. तसं आनंदनाथांनी प्रश्न स्वामी महाराजांना केले आहेत आणि त्याचे स्वामी महाराजांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ते आत्मबोध गीता म्हणून त्यांनी लिहिलेली आहे. 18 अध्यायाची ती गीता आहे, छोटे छोटे अध्याय आहेत फार. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 18 का 19 प्रश्नाला का मला वाटतं 17ला स्वामी महाराजांनी उत्तर दिलं. त्याच्यातलं हे 2 प्रश्न आहेत. हा संबंध मळाच मी लावलेला आहे आणि त्याच्यातलं एखादं फूल जरी कोमजलं ना तर मला इथे यावं लागतं. हे खुद्द स्वामी महाराजांनी आनंदनाथांना सांगितलेलं आहे. आणि खरं सांगतो तर मला कधी कधी ना वाईट वाटतं, महाराजांच्या प्रगट लिलेवरतीच वाईट वाटतं मला, की त्या मूलब्रह्माला प्रगट व्हावं लागलं तेच मुळात आपल्यामुळे, आपलं विचित्र वागणं जे आहे ना. म्हणून मी कितीतरी वेळा म्हणतो, तुम्ही भक्त होऊ नका, देवभक्तसुद्धा होऊ नका, काही होण्याची गरज नाही तुम्हाला. सूर्याला तुम्ही मानलं नाही मानलं, सूर्याला नमस्कार केलात नाही केलात, सूर्याचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचतो. कारण त्याच्यातून आपली निर्मिती, ते जे रेज आहे अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे, आज त्याची ते अल्ट्राव्हायोलेट रेज जर आपल्याला पोचले नाहीत, आपण सगळे संपणार आपण. तर तशीच ही शक्ती आहे. तुम्ही देव मानू नका, तुम्ही पूर्णतः नास्तिक व्हा. नॉट बॅड. कुठलाही नास्तिक असतो तो वाईट माणूस नसतो, ॲज लॉंग ॲज अ ह्युमन ही इज व्हेरी ट्रू. माणूस पण त्यातलं. इथे तुम्ही देवाला तुम्ही जाणार, स्वामींकडे जाणार, नमस्कार करणार, नाक घासणार, तिथे अगदी म्हणजे खूप काय ॲक्च्युली करणार. नंतर बाहेर येऊन तुम्ही सगळ्यांना नावं ठेवणार, कुत्र्या मांजरांना लाथा मारत तिथे हे मठापर्यंत जाणार. मग तिथे तुम्ही नेमकं करतायत काय आणि काय तुमचं त्याच्यामध्ये नेमकं साध्य होतं आहे? तर महाराजांना सुद्धा तेच अभिप्रेत आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे ना, अक्कल से खुदा पहिचानो. महाराजांची जी अनेक वचनं आहेत आपल्याला सोयीस्कर आहे ते आपण घेतो. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे मला वाटतं सगळ्यात लोकांचं आवडतं वचन आहे. प्रत्येक
रिक्षाच्या आणि गाडीच्या पाठी असतं. खरं म्हणजे मी ह्या निमित्ताने समस्त लोकांना एक आव्हानच करेन की स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे कधी कोणी स्वामी महाराजांनी कोणाला सांगितलं आणि कधी काय प्रसंग काय होता तो नेमका कोणालाच माहीत नाही. कोणालाच माहिती म्हणजे नाही. कोणी काढलं वचन हे मी नाव घेणार नाही, पण एक ॲक्च्युली असं काय असतं माहिती आहे का की स्वामींच्या नावाने एक संप्रदाय सुरू होतो. मग तिथे मी स्वतः गुरु होतो, माझ्यानंतर माझा मुलगा गुरु होतो, त्याच्यानंतर माझा नातू गुरु होतो. एक ते संप्रदाय म्हणजे लोक येतात तिथे, डोकं टेकतात, हे करतात ते करतात, असा काय असोच प्रकार. तर आता मला काय करायचे आहे, मी जर स्वतः मिलिंद पेळगाव करून मला कुत्र विचारणार नाही. मग स्वामींचं काहीतरी एक बॅनर घेऊन मी तिथे हे करणार. मग ते आता स्वामीसुद्धा किती प्रभावी आहेत हे सुद्धा मला कुठेतरी आय गॉट टू प्रूव्ह ना. कारण तो काळ होता ज्याला स्वामी महाराजांना फारशी लोक ओळखत नव्हती, आता ओळखतात. फॉलोअर्स आहेत लाखो. हां हो, आता खूप आहेत, आता खूप आहेत. साईबाबांचं सुद्धा तसंच होतं. लोकांची दुःख वाढली आहेत ना. हां. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांनी आता स्वामी पण किती प्रभावी आहेत हे सुद्धा काहीतरी असायला पाहिजे. म्हणून त्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं एक ते बनवलं वचन केलं. पण ते खोटं नाही आहे. महाराज खरोखर ते एकाला बोललेले आहेत, यांनी ते थोडंसं फॅब्रिकेट केलेलं आहे. महाराज नक्की काय बोलले? महाराज कसं होतं, बेळगावचे बोटे स्वामी ज्यांना आपण रामू मास्तरसुद्धा म्हणतो, म्हणजे हा प्रसंग जर मी लोकांना सांगितला तरी मीच सांगतो आता. कुठे न सांगितलेलं सांगा. कुठेही न सांगितलं हे जे ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे, फार कमी लोकांना. बेळगावचे बोटे म्हणून होते, त्यांना रामू मास्तर म्हणायचे कारण ते शाळेमध्ये शिक्षक होते. ते महाराजांकडे आले होते एक दिवशी आणि तिथे त्यांना काय कळत की माझी आई आज खूप आजारी आहे. बेळगावच्या जवळ कुठलं तरी गाव आहे, गुर्दलसूर म्हणून गाव आहे ते. आणि त्याला ते खासावीस होतात आणि तिथे चंद्रभागेला पूर आलेला असतो. ते जाऊन स्वामींचा निरोप घ्यायचा असतो. काय असतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने येणार, पण अक्कलकोटमधून काढता पाय घेते वेळेला महाराजांचा निरोप घ्यावा लागायचा. म्हणजे ती प्रथाच होती. कधी कधी महाराज कोणाला निरोप द्यायचे नाही, बस रे थांब, मग ते थांबायचे. आणि का महाराजांनी थांब सांगितलं आहे त्याचासुद्धा प्रत्यय यायचा. इथे तर चंद्रभागेला भरपूर पूर आलेला आहे, अगदी अशी वाहते चंद्रगाडा. म्हणजे जर आपल्याला तिथून जर जायचं असेल तर तो माणूस वाहून जाईल अशी परिस्थिती होती. पण तेव्हा ते महाराजांकडे जाऊन सांगतात, महाराज तर समजतात की ह्याची आई आजारी आहे वगैरे आणि हे सगळं चाललं आहे. तर महाराज त्यांना सांगतात, म्हणजे महाराजांचे शब्द काय ते सांगतो मी तुम्हाला अगदी तसेच्या तसे. अरे पाणी खूप खोल आहे, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे असा नाही आहे प्रकार तो. भिवू नकोस मी तुझ्या पाठी आहे. त्यांचं आता काय झालं, ह्या बोटे स्वामींचं, रामू मास्तरांचं चरित्र फक्त आणि फक्त कन्नडमध्येच प्रकाशित झालं. आणि स्वामी महाराजांची जास्त सगळे भक्त आहेत ते महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ते पोचलंच नाही. पण आता ज्यांना गुरुच व्हायचं असेल ते तेवढे हुशार असतात आणि जरा त्याची कुठेतरी एखादी दुर्मिळ गोष्ट शोधून काढतात. तसं त्यांनी ते बोटे स्वामींना सांगितलेलं, बोटे स्वामी म्हणण्यापेक्षा रामू मास्तरांना सांगितलेलं, अरे पाणी खूप खोल आहे पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे. ते तेवढं त्यांनी सोयीस्कररित्या स्वामींच्या फोटोच्या खाली पाठीशी असं केलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि ते लोकांना ॲपिलिंग होतं ना आज. मग मी माझे धंदे काही असू दे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, हे असा प्रकार. त्याच्यामध्ये सगळं मी ह्याच्यावरती एक एपिसोड केला होता. त्याच्यावरती एक डॉक्टर होते, मला त्यांचं नाव आठवत नाही अजून, त्यांचे मला फोन बिन येतात. त्यांचं मला कॉमेंट आलं की ठीक आहे म्हणायची पर्सनल ते एखाद्याला माणसा स्वामींनी सांगितलं असेल, पण आपण जर ते समजा आपल्याला ते गृहीत धरलं, किती धीर येतो ना माणसाला. धीर येतो, पण तो धीर कधी कधी चुकीचा पण येतो. त्याच्यावरती मी ते सांगितलेलं आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.